हे सुटलं जत्रचं वार, निघालं हे गाव सार, भैरवनाथाच्या पायाशी जमली समजी लेकर, रंगला कुस्तीचा फड, पाय बी होतो या जड, ह्या लाल मातीत होत या चलन अवघड. उधळू दे गुलाल वाजू दे संबळ, उधळू दे गुलाल वाजू दे संबळ, उधळू दे गुलाल वाजू दे संबळ, उधळू दे गुलाल वाजू दे संबळ. मी शहाजीराव कृष्णराव बर्गे, यात्रा कमिटी अध्यक्ष. सालाबादप्रमाणे अक्षय तृतीये दिवशी आमच्या कोरेगावचे ग्रामदैवत भैरवनाथ आई जोगेश्वरी या देवतांची यात्रा ही सर्व गावकरी आम्ही साजरी करत असतो. पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवार दिनांक 10/5/2024 रोजी भैरवनाथाच्या यात्रेला सुरुवात होती. त्या दिवशी संध्याकाळी पालखीतून श्रीची गाव प्रदर्शनं होते. त्यावेळेला यात्रा कमिटीच्या वतीनं सोंगाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. त्यावेळेला भरपूर भाविक त्या समारंभाला उपस्थित असतात. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक 11 रोजी दुपारी 4 वाजता कुस्त्याचा भव्य आखाडा असतो आणि तो आखाडा यात्रा कमिटीनं आयोजित केलेला असतो. बाजार मैदानात तो आखाडा आम्ही आयोजित करतो आणि कुस्त्या ह्या अगोदर लावून शिनीच कुस्ती त्या ठिकाणी होते. चांगल्या प्रमाणात त्या कुस्त्याचा पड चांगला होतो. तसेच तिसऱ्या दिवशी म्हणजे यात्रेचा आमचा महत्त्वाचा दिवस म्हणजे जे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे बैलगाडी शर्यती, तो कोरेगावचा आखाडा हा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तो आखाडा 12 तारखेला 12/5 सकाळी 9 वाजता सुरू होतो. हा आखाडा रहमतपूर रोडला कॉलेजच्या पलीकडं MIDC हा आखाडा आम्ही भरवतो आणि हा आखाडा हा तसा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. बैलगाड्याच्या शर्यतीसाठी 1 लाखापासून ते 21,000पर्यंत हे बक्षीस आम्ही यात्रा कमिटीच्या वतीनं ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीने यात्रा ही शांततेत चांगल्या पद्धतीनं आम्ही सर्व गावकरी पार पाडत असतो. तसेच सोमवार दिनांक 13/5/2024 रोजी गावकऱ्यांच्यासाठी करमुडीचा कार्यक्रम लावण्याचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम बाजार मैदानात हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्याच पद्धतीनं मंगळवारी महिलांच्यासाठी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम हा सुद्धा आयोजित केलेला आहे आणि अशा पद्धतीनं 6 दिवस या यात्रेचा भरगच्च कार्यक्रम आम्ही गावकरी सर्वजणी एकत्र येऊन हा पार पाडत असतो. या यात्रेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व पै पाहुणे ग्रामस्थ या पंचक्रोशीतील सर्व नागरिक यांचे मी प्रथमतः स्वागत करतो आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवावी अशी यात्रा कमिटीच्या वतीनं आपणास विनंती करतो. कोरेगावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ व आई जोगेश्वरी यांच्या यात्रेनिमित्त शुक्रवार दिनांक 10/5/2024 रोजी श्रींची पालखीतून मिरवणूक व बहुरंगी सोंगाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याच पद्धतीनं शनिवार दिनांक 11/5/2024 रोजी महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या कुस्त्याचा जंगी फड कोरेगाव बाजार मैदान या ठिकाणी संपूर्ण होणार आहे. त्याच पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रात ज्या बैलगाडी आखाड्याचं नाव आहे त्या बैलगाडी आखाडा रविवार दिनांक 12/5/2024 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होईल. यावेळी मी सर्व महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी शौकीन प्रेक्षक यांना विनंती करतो, आपण मोठ्या संख्येनं या बैलगाडी स्पर्धेत सहभाग घेऊन
या बैलगाडी स्पर्धेचा आनंद घ्यावा अशी मी भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीनं सर्व बैलगाडी शौकीन व चालक मालक यांना विनंती करतो। त्याच पद्धतीनं सोमवार दिनांक 13/5/2024 रोजी कोरेगावातील पंचक्रोशीतील सर्व नागरिकांसाठी करमणुकीचा कार्यक्रम शैलेश लोखंडे यांचा लावण्याचा बहरदार कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्याचाही लाभ सर्व नागरिकांनी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। त्याच पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी धुमाकूळ घातला आहे, ज्यांच्या कार्यक्रम लोकप्रिय कार्यक्रम न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम महिलांसाठी खास महिलांसाठी आयोजित केला आहे, त्याचाही सर्व महिलांनी जास्तीत जास्त आनंद सहभाग घेऊन आनंद घ्यावा व त्या कार्यक्रमाला अनेक बक्षीस ठेवले, त्या स्पर्धेत भाग घेऊन विजेत्या स्पर्धकांनी ते बक्षीस मिळावे अशी मी सर्वांना विनंती करतो व ही यात्रा शांततेत पार पडेल। प्रशासनाने जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दलही मी प्रशासनाचा आभार व्यक्त करतो।